नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका जगताप. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला आज बघूया बटाट्याची भाजी. अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून बघा, कारण मुलांना ना बटाट्याची भाजी भरपूर आवडते बरं का. अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. बटाटे ना ही 4 बटाटे घेतले आहेत आणि उकडून घेतले आहे बटाटे उकडून साल काढून घेतली आहे. तुम्ही ना कच्च्या बटाट्याची सुद्धा बनवू शकता बरं का भाजी, पण ना उकडलेल्या बटाट्याची भाजी ना एकच नंबर लागते बरं का. छोटे छोटे अशा आकारामध्ये ना कट करून घेतले आहेत. जास्त पण ना बारीक कट करून घ्यायचं. बारीक कट करून घेतलं ना फोडणी टाकताना ना ती पूर्ण मॅश होऊन जातं, त्यामुळे ना अशा प्रकारेच कट करून घ्या. चला इकडे ना आपले बटाटे पण कट करून झाले आहेत. चला इकडे फोडणीची तयारी करून घेते. कढईमध्ये ना 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. मोहऱ्या टाकून घेतल्या आहेत. मोहऱ्या तडतडल्या ना जिरे टाकून घ्यायचे. त्यामध्ये जिरे पण आपले छान असे फुलले आहेत. त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत आणि एकच मिरची ना कट करून घेतली आहेत. तुमची मुलं तिखट खात असले तर टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल. एक कांदा मोठा असा ना उभ्या ह्याच्यामध्ये कट करून घेतला आहे. तुम्हाला ना छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं असेल तसं पण घेऊ शकता, पण मी उभा कांदा कट करून घेतला आहे. आणि इथं ना थोडीशी फोडणीमध्येच हळद टाकून घ्यायची बरं का. बटाटा टाकल्यावर हळद टाकली ना आपल्या बटाट्याला कलर इतका येत नाही, त्यामुळे फोडणीमध्येच हळद टाकून घ्यायची. आपली ना इकडे फोडणी तयार झालेली आहे. त्यामध्ये ना आपला इथं बटाटा टाकून घेते आणि छान असं परतून घेते बटाटा. आणि गॅसची फ्लेम ना बारीकच ठेवून द्यायची. जास्त मोठी केली ना आपली फोडणी करपून जाते. आणि इकडे ना चवीपुरतं मीठ टाकून घेते. बटाट्याची भाजी ना खास मुलांसाठी आहे बरं का. मुलांना भरपूर भाजी आवडते. एकदा खाल्ली ना सारखं सारखं भाजी मागतील बरं का. तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता भाजी अशा पद्धतीने. माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि नाही तर थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आहे. थोडंसं ना प्लेट झाकून त्याला वाफ काढून घेते. चला मग. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला भेटू पुढच्या व्हिडिओ.